एका कथेचे किती पैलू असतात हे आपल्याला लागलीच कळत नाही। जर ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला कथेत पूर्ण उतरावं लागतं। आता तुम्ही म्हणताल की मी हे काय बोलतोय, तर मित्रांनो मी आज एक चित्रपट बघितलाय, बोल बोल राणी, आणि त्या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र। आपण सगळे पाहता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। एक वाक्य या वर्षात किती वेळा मला म्हणावं लागणार आहे याची कल्पना मला सुद्धा नाही आहे, आणि ते वाक्य आहे की हा चित्रपट म्हणजे माझ्या या वर्षातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आहे। अफलातून, कमाल, किती आणि काय काय शब्द वापरायचे कथेबद्दल सांगून मी चित्रपट इथे बिलकुल स्पॉइल करणार नाही, पण एवढं सांगेल की एका कथेचे 3 पैलू तुमच्या डोक्याचा पार भुगा करून टाकतात। एकतर पडद्यावरती काय चालू आहे फर्स्ट हाफ पर्यंत तुम्हाला कळतच नाही, दिग्दर्शक अजून कुठे बसला असेल पण पडद्याच्या आडून तो तुमच्यासोबत त्याच ठिकाणी चेस खेळतो। दिग्दर्शक बघत असेल की आपण काय विचार करतोय, पण त्याला माहिती आहे की आपण त्याच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। सईचं पात्र एवढा ब्रिलियंटली लिहिलंय की ते त्याच्या कृतीतून लक्षात राहतं। आता ते कसं सांगतो, तुम्ही जर धुरंधर बघितला असेल तर त्यामध्ये एक पात्र आहे जो नेहमी सफरचंद खात असतो। तसंच सई ताम्हणकरला सुद्धा कथेच्या प्रत्येक ठिकाणी एक प्रॉप दिलेला आहे। पहिल्या कथेमध्ये ती सतत विचारत असते की लोहार आला का, आणि दुसऱ्या कथेमध्ये ती फक्त आणि फक्त घड्याळकडे बघत असते। प्रॉप म्हणून तिने या गोष्टींचा उपयोग केलाय। एक वेळ नंतर तुम्हाला कळायला लागतं चित्रपटामध्ये काय होणार आहे, पण त्या प्रत्येक सीन मधलं जे टेन्शन आहे ना ते तुमचा पेशन्स प्रत्येक वेळी टेस्ट करत असतं। चित्रपटाचा ब्रिलियन्स असा आहे की तुम्ही सगळं काही बघत असता, पण प्रत्येक कथेमध्ये जेव्हा गनशॉट येतो ना, गनशॉट झाल्यावरती कोण मरतं हे तुम्हाला कळतच नाही, आणि यालाच ओपन एंडिंग म्हणतात। याचा स्क्रीन प्ले पहिल्या 2 कथांसाठी एवढा कसलेला आहे की तो एक क्षण सुद्धा तुमची नजर पडद्यावरून हटवण्याची परवानगी देत नाही। तर तिसऱ्या कथेसाठी स्क्रीन प्ले थोडासा वीक वाटला। या चित्रपटाचा खरा हिरो कोण असेल तर ते आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे सिड विन्सुरकर। मला खूप कमी दिग्दर्शक आवडतात, आणि आता त्यातले तुम्ही, लव्ह यू सर, खरंच मनापासून। टेक्निकली बोलायचं झालं तर चित्रपट खरंच कमाल झालाय, फ्रेश आणि एक वेगळा एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो। चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा अँगल, ज्या प्रकारे सीन शूट केलेले आहेत, आणि मेन म्हणजे बीजीएम, हे सगळं टॉप नॉच। आणि सोबतच चित्रपट बघताना सतत आपल्याला जाणवत असतं की दिग्दर्शकांना आपल्याला काहीतरी नवीन द्यायचंय आणि ते पूर्ण त्यासाठी प्रयत्न करताय। आणि जेव्हा चित्रपटांमध्ये त्या 3 कथांबद्दल सांगितलं जातं ना, आणि त्यावेळी पडद्यावरती ऍस्पेक्ट रेशो बदलतो। आता जे लोक व्हिडिओ बनवतात त्यांना नक्की माहिती असेल की ऍस्पेक्ट रेशो काय असतो, आणि ते सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि ते आवडलं। आणि चित्रपटाची ओपन एंडिंग असल्यामुळे दुसरा पार्ट येण्याचे चान्सेस आहेत। परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, ओ माय गॉड, सई ताम्हणकर या अभिनेत्रीसाठी काय बोलावं आणि किती बोलावं खरंच कमी पडणार। ही काम करतेच भारी, पण यावेळी तिने जो काही धुमाकूळ घातलाय ना तो खरंच कमाल। चित्रपटात 3 कथा आहे, आणि त्या 3 कथांमध्ये तिचं वेगळे पात्र आहेत, वेगळे हावभाव, आणि प्रत्येक वेळी पहिल्या पात्रापेक्षा कमाल काम। हा, पण हे मात्र नक्की की सई ताम्हणकरचं या चित्रपटातलं काम लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील। सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाने यांनी सुद्धा अप्रतिम कामं केले। तर मित्रांनो, माझ्या मते तरी हा चित्रपट तुमचा वेळ नक्की डिझर्व करतो, कारण चित्रपट हा एंगेजिंग आहे, पूर्ण वेळ एंगेजिंग असतो, त्यामुळे चित्रपट तुम्हाला कुठेच निराश करत नाही। तर मग तुम्ही तुमच्या परिवारासोबत जाऊन चित्रपट नक्की बघू शकता। तर मित्रांनो, हा होता माझा बोल बोल राणी या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा, आणि सोबतच जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता। आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, आणि सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे सुद्धा मी रील टाकत असतो आणि बाकी अपडेट देत असतो। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या।